नमस्कार, मी दीपांजली. आज मी भरलेली वांगी करणार आहे. त्यासाठी मी वांगी घेतलेली आहे अर्धा किलो आणि एक बारीक कांदा, टोमॅटो आणि लसूणची पेस्ट करून ठेवलेली आहे. तर सर्वात प्रथम आपण फोडणी तयार करून घेऊ. फोडणीसाठी कढई ठेवलेली आहे. आता मी त्यामध्ये तेल टाकते. तुम्हाला पाहिजे तेवढं टाका. भरलेल्या वांग्याला थोडं तेल हे जास्तच लागते, तर कारण ती वाफेवरच शिजवू द्यावं लागते, म्हणून तेलाचं प्रमाण हे थोडं जास्त लागते म्हणजे इतर भाज्यांपेक्षा. तर आपण आपलं तेल गरम झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये मोहरी टाकू, थोडं जिरं. आता हे तडतडले की कांदा, टोमॅटो आणि लसूणची पेस्ट टाकू. आता आपली मोहरी तडतडलेली आहे. आपण आता त्यामध्ये कांदा आणि लसूणची पेस्ट टाकून देऊया. कांदा आणि लसूणची पेस्ट झाली की आपण त्यामध्ये नंतर टोमॅटो टाकू. टोमॅटोची पेस्ट केलेली नाही आहे मी, बारीक चिरूनच केलेला आहे. आणि कांद्याची पण पेस्ट केलेली नाही, फक्त लसूणची केलेली आहे. ही पेस्ट होईपर्यंत मी साहित्य घेते वांग्यात भरण्यासाठी. अर्धी वाटी मी दाण्याचं कूट घेतलेलं आहे. मसाला तयार करून घेऊया. 1 2 3 चम्मच धनेपूड घेतलेली आहे. अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच काळा मसाला आणि 1 चम्मच भाजणी केलेला मसाला, 1 चम्मच मीठ. तुम्हाला पाहिजे जास्त तर जास्त घालू शकता. आणि 2 चम्मच तिखट. 2 चम्मच तिखट. आता ही पेस्ट आपली गुलाबीसर झालेली आहे. आता आपण त्यामध्ये टोमॅटो टाकून देऊया आणि याला छान मिक्स होऊ देऊ. तोपर्यंत आपले वांगे भरून घेऊ आपण. अशा प्रकारे स्लोवर मस्तपैकी मिक्स होऊ देऊया. आता हा मसाला जो आहे तो आपण मिक्स करून घेऊ अशा पद्धतीने. हे बघा, सगळा मिक्स करून घेते पूर्ण. सात आपला मिक्स झाला. आता आपण त्याला भिजवून घेऊया. तर मी त्याला भिजवून घेते. अशा पद्धतीने पूर्ण भिजवून घेतलेलं आहे. आता आपला मसाला भिजवून झालेला आहे. अशा प्रकारे आपला मसाला तयार झालेला आहे. आता आपण हे वांगी भरून घेऊया. वांग्यामध्ये मी भरून घेते सगळा मसाला, हे बघा तुम्ही. आणि नंतर आपल्या त्या तेलामध्ये सोडून देऊ. अशा प्रकारे सगळा मसाला मी भरून घेते. हे बघा, बघू शकता तुम्ही. सगळी वांगी भरून घेऊ पूर्ण. मसाल्यात वांगे सोडल्यापेक्षा अशी भाजी छान लागते भरून केले तर. कधी कधी अशी पण करावी, ही पण टेस्टी लागते. मसाल्यात सगळं आपण तर नेहमीच सोडतो, पण एखाद्या वेळेस अशी केली तरी वेगळं काहीतरी वाटते. अशा प्रकारे आपण सगळी वांगे भरून घेऊया. अशा प्रकारे सगळी वांगी आपली भरून झालेली आहे आणि आपला मसाला पण छान झालेला आहे. कांदा, टोमॅटो आणि लसूणची पेस्ट बाकी काही याच्यामध्ये टाकलेलं नाही आहे आपण. आता आपली ही वांगी सोडून देऊया यामध्ये. चम्मच साईडने ठेवते. तर अशा प्रकारे वांगे सोडून देऊया मसाल्यामध्ये. पाणी अजिबात नाही टाकू, वाफेवर होऊ देऊ याला.
हे बघा, सगळी वांगी सोडून देऊ. अशा प्रकारे पूर्ण वांगी सोडून झालेली आहे आपली. आता आपण यावर झाकण ठेवून देऊ. जे वांग्यांचं ताट होतं भरलेलं तेच झाकण ठेवून देऊ. आता याला वाफेवर होऊ देऊ. अशा प्रकारे आपली भरलेली वांगी तयार झालेली आहे. हे पहा किती मस्त दिसत आहे, तर्रीदार बिलकुल. आपण यामध्ये पाणी काहीच. अशा प्रकारे पूर्ण आपली भाजी झालेली आहे. आपण प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे पूर्ण जेवणाचं ताट आपलं तयार झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओला जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा.